शिव हाय हॅलो नमस्ते हाव आर यू ऑल. ब्लॉगची सुरुवात बघून तर मला वेगळं सांगायची गरजच नाही की हा दिवाळीचा ब्लॉग असणार आहे. आणि कसे आहात सगळ्यांनी दिवाळी कशी सेलिब्रेट केली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ऑन सबस्क्रायबर डिमांड आम्ही हा ब्लॉग मराठीमध्ये करणार आहोत. आणि यामध्ये दिवाळीचे 5 दिवसांचं महत्त्व आणि पुढे दिवाळीला आम्ही काय केलं हे सगळं बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत स्टे ट्यून, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. दिवाळीचे सेलिब्रेट केलेले 5 दिवसांचे मी वेगळे शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत. व्हिडिओच्या शेवटनंतर ते जाऊन नक्की बघा. आणि व्लॉगला थोडा उशीर झाला आहे कारण मी माझ्या सख्या मैत्रिणीच्या लग्नातली मानाची कलवरी होते आणि माझ्या घरी थोडे पाहुणे असल्यामुळे हा थोडासा उशीर. व्हॉट्सअप फॅम. तर व्लॉगची करूया सुरुवात. सगळ्यांना माहितीच आहे दिवाळीची सुरुवात ही दिवाळीच्या शॉपिंगपासूनच चालू होते. तर आम्ही सुरुवातीला केलेली शॉपिंग तुम्हाला दाखवत आहे, ज्यामध्ये आम्ही घेतले आकाशकंदील, छोटे आकाशकंदील, छोट्या पंत्या, त्यानंतर पूजेसाठी जे काही सामान लागतं हे झगमगाटीचं सामान बघून वा खरोखरच दिवाळीचा फीलच आला. तर म्हणलं चला थोडंसं ह्या गोष्टी ॲड करूया. यावेळी ना आम्ही एकदम पारंपरिक टिपिकलवाला तो षटकोनी आकाराचा असतो ना तसावाला आकाशकंदील शोधत होतो. पण या दुकानात सगळे मोठे बिल्डिंगवालेच दिसले. मग छोटेवाले तर पसंत पडले होते. मग आम्ही ते घेऊन आलो. आणि मोठ्यासाठी आम्हाला खूप फिरावं लागणार होतं तर अजून 2-4 दुकानांमध्ये जाऊन आम्हाला जसा पाहिजे तसा आकाशकंदील सिलेक्ट केला. एवढी व्हरायटी बघून तर खरंच कन्फ्युजन होत होतं की खरंच काय घेऊन जायचं आहे घरी. पण हे सगळं करून फायनलाइज इथपर्यंत आम्ही आलो. आणि काउंटरवर आम्हाला दिसला हा दुबईमधनं त्या काकांच्या दुकानात मागवलेला धूप. आणि हा आमचा षटकोनी रंगीबेरंगी टिपिकल दिवाळी फीलवाला आकाशकंदील. वाव किती मस्त व्हरायटी आहे ना ही. आकाशकंदीलनंतर आम्ही बघितलं काही डेकोरेशनच्या वस्तू. त्यानंतर आम्ही हे घेतलं एक रिंगण सजवण्यासाठी शुभ दीपावलीचं स्टिकर. दुकानामध्ये खूप व्हरायटी होती. त्यानंतर आम्ही पोचलो ग्रॉसरी शॉपिंगसाठी. आता दिवाळी म्हणजे किराणा मालाची शॉपिंग तर झालीच पाहिजे मोठी जोरात. त्यासाठी काय विविध प्रकारचे चकलीचे पीठ काय लागेल ते सगळं आम्ही घेतलं. बघू शकता तुम्ही इथे. त्यानंतर मी हे फक्त बघायचं काम करत होतो कारण दिवाळीमुळे तिथे भरपूर ऑफर्स आणि भरपूर प्रकारचे फराळाचे आयटम्स होते. त्यानंतर फराळासाठी बनवायला सगळ्यात महत्त्वाचं तेल लागतं ते आपली दीदी घेत होती. त्यानंतर आपल्या तिच्या मूडमध्येच काहीतरी चालू होते आणि मी यावेळी पास्ताचा कुठला फ्लेवर ट्राय करायचा ह्या कन्फ्युजनमध्ये होतो. पण शेवटी एक उचललाच बाबा आपला. आता येणार आहे दिवाळीचा खरा डॉन मोती साबण. यार मोती साबणची एवढी डिमांड होती की फक्त मोती साबणच पूर्ण एक रॅक भरून होते तिथे. आणि ह्या साबणाला कोण विचारत पण नव्हतं, माझी आई सोडली तर. तरी त्यातल्या त्यात आईने एक लिरिल साबण उचललाच. आणि ही मी कॅशियर. दिवाळीच्या सामानाच्या एक्साइटमेंटपेक्षा त्याच्यावरती मिळणाऱ्या गिफ्टसाठीच मी जास्त एक्सायटेड होते. आणि तिथं 4-5 वस्तूंचे ऑप्शन बघून कलर चॉईस करून हे बघा माझ्या चॅनलचं प्रमोशन करत मी एक फायनल गिफ्ट सिलेक्ट केलं. आणि इथं झाली आमची दिवाळीची ग्रॉसरी शॉपिंग. दिवाळी म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे फराळ, चूक. हे बघा आमच्या घरात किती मोठं काम काढलं आहे. दिवाळी म्हणजे साफसफाई, दिवाळी म्हणजे वस्तू ठीक करणं. तर आमच्या घरी काढलं होतं किचन ट्रॉलीचं काम. अराऊंड 15 वर्ष झालेत फर्निचरला, त्यामुळे ह्या ट्रॉल्या खूपच कामाला आलेल्या. आम्ही सगळ्या ट्रॉल्यांचे चॅनल बदलले आणि हे सगळं काम दिवाळीच्या आधी सुरू होतं. ही बघा साफसफाई, हिला ना चैनच नाही पडणार. त्या लोकांनी ॲक्च्युली काय केलेलं ना ट्रॉली चेंज करत खूप जास्त खराब करून ठेवलेलं. त्यामुळे ही करत होती हिच्या आवडीची. हे बघा फक्त इंडियन जुगाड, एकदम जुगाड. अशा ट्रिक तुम्ही नक्की यूज करा. आणि तुमच्या आई अशा काय ट्रिक यूज करते ते पण नक्की सांगा. आमच्या आईला घरापेक्षा घराबाहेरच्या साफसफाई करण्याला जास्त महत्त्व वाटतं नाही का. तर आम्ही माझ्या एका मित्राला बोलून त्याने झाडांची केली कटिंग. कारण दिवाळीमध्ये कसं सर्व व्यवस्थित दिसायला पाहिजे होतं. तर हा माझा मित्र विशाल, जो आईने एक फोन फिरवला की 200च्या स्पीडने आमच्या घरी हजर होतो. बघा किती आवडीने काम करतोय तो. थँक्यू विशाल. ओके, हा आला आता एंट्रन्स. मागच्या वर्षीचे जुने आकाशकंदील आता आम्ही काढून टाकले. आणि हे बघा आता इथं चालली आहे साफसफाई. हा थोडा सिलिंगचा इश्यू झाला आहे, घर जुनं झालं आहे ना, काय करणार. ठीक आहे, ते आता नंतरच्या दिवाळीला करून घेऊ. माणसं बोलवलेली पण नेहमीप्रमाणेच ती काही वेळेवर आलेली नाही आहेत. आम्ही असंच काहीतरी जुगाड करायचा तिथं प्रयत्न केलेला, कार्डशीट वगैरे लावून, पण ते पण काही टिकलं नाही. चला साफसफाई महत्त्वाची. आईचे बोलणे कोण खाणार ना परत. एक जरी जाळी दिसली तरी ती पुन्हा झाडू घेऊन आम्हाला कामाला लावणार. त्यामुळं हा माझा भाऊ किती मन लावून काम करतोय बघा. आता खऱ्या अर्थाने दिवाळी म्हणजे रोषणाई. हां, हे होतं थोडंफार डेकोरेशनचं सामान जे की मी सिलेक्ट करून घेऊन आलेली. आणि ह्या थोड्याफार लाईटिंगच्या माळा ह्या पण थोड्या जुन्याच होत्या. एक चालत होती, एक बंद. काही दिवे चालतायत काही नाही.
पण जाऊ द्या, ऑल सेट फॉर डेकोरेशन. आईसोबत खरेदी करायला गेलो तेव्हा दिसले मला हे किल्ल्यावरचे सैनिक. अरे यार, हा प्युअर नॉस्टॅल्जिया आहे. म्हणजे खरं सांगायला तर ना, हे सैनिक विकत घेण्यापेक्षा लहानपणी चोरून किल्ल्यावर ठेवण्यात जी मजा होती ना, ती नाही सांगू शकत. ती मजा ना पैसे देऊन सैनिक घेण्यात कधीच नव्हती. आता तुम्ही बघू शकता खूप प्रकारचे काय काय वेगवेगळे सैनिक, संत, मंदिरे, प्राणी, भरपूर काय काय होतं. आणि आता सुरुवात करतोय आम्ही जस्ट डेकोरेशन. इंडियन जुगाड थिंग्स. अशी फुलांची माळ कधी राहणार आहे का आपल्या टेरेसवरती? कधीच नाही. आम्ही बांधली एक दोरी आणि झालं सुरू. एकाला एक दोरा कनेक्ट करत करत हे आमचं असं चाललेलं काम. आणि त्यात पण तुम्ही बघू शकता असं काही गोष्टी यूज करा की ज्याने ते मजबूत पण राहील आणि परत ते डेकोरेशन पडणार नाही, याची तुम्ही काळजी पण घेऊ शकता. तर एक सिम्पल ट्रिक आहे इथं. थोडीशी दोरी बांधून त्याला जर सपोर्ट लावला, सपोर्टला आम्ही मोस्टली दोरा आणि पिनाच यूज केलेल्या, आणि गॅरंटी आहे की 10-15 दिवस तर ते काही हलणार नाही, किती वारं येऊ द्या काही येऊ द्या. सो असे काही ट्रिक यूज करून तुम्ही डेकोरेशन अधिक आकर्षक बनवू शकता. तर हे बघू शकता तुम्ही इकडे आकाशकंदील तर लावून झाला आहे. यावर्षी ना मी आकाशकंदीलच्या जरा जास्तच प्रेमात होते. एकदम मनासारखा मिळालेला ना, आणि किती शोभून पण दिसतोय ना दारात. आणि ही बघा, मी काहीतरी आई बोलत असणार मला नक्कीच. आले आता मी रोलमध्ये. हे काय मोठा आकाशकंदील सोडला तरी पण छोटे छोटे लावल्याशिवाय काही, छोटे आकाशकंदील लावायची मजाच काही और आहे. दरवर्षीच ही खिळे लागतात ना, आम्ही कायमच्या ह्यांना फिक्सच करून ठेवलेले आहेत. एकदम सुंदर आणि आकर्षक दिसतात. चला आता पुढे काय? ह्या वर्षी हे काहीतरी नवीनच आणायचं माझ्या डोक्यात होतं. सगळ्या दुकानांवर बघून बघून मी विचार केला, चला हे घरी लावल्यावर पण कसं दिसतं एकदा करून तर बघूया. छान दिसत होतं रे भिंतीवर. आणि हा चालू झाला दिवाळीचा पहिला दिवस, म्हणजेच वसुबारस. डिझाईन आणि अक्षर परफेक्ट कॉम्बिनेशन. वसुबारस. दिवाळीचा पहिला दिवा तुमच्या दारी, आमच्या दारी. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. हां, ते सगळं राहू द्या. ही कामं तर आपल्याला करावीच लागतात. नुसते कोट्स पाठवून काही दिवाळी सेलिब्रेट होणार आहे थोडीच. ओके, तर ही इथं मी पंत्या लावताना. दिवाळी हा आपल्या संस्कृतीतला सगळ्यात मोठा आणि सुंदर सण आहे आणि हा 5 दिवस साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवसाचं एक वेगळंच महत्त्व आहे. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर आपण बघतो की भारताच्या विविध राज्यांमध्ये दिवाळी ही वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केली जाते. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने गरीब श्रीमंत कोणीही असो आपल्या आपल्या पद्धतीने दिवाळी ही साजरी करत असतो. तर चला बघूया वसुबारसेचे महत्त्व. या दिवशी गाय आणि म्हशीची पूजा केली जाते. गाईला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो. शेतकरी या दिवशी गाईला भरपूर गोडधोड खाऊ घालतात, तिची पूजा करतात. 365 दिवस आपल्याला जमत नाही, मी मान्य करते, पण वर्षातला एक दिवस तर आपण या प्राण्यांची पूजा नक्कीच करू शकतो. गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि गोमातेचं पूजन वसुबारसे दिवशी केले जातं. या दिवशी नैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी, गवारीची भाजी आणि हे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. त्यानंतर आम्ही पोचलो गाईला नैवेद्य घेऊन. आणि ही तुम्ही बघू शकता ही किती घाबरली होती गाईला. ती बांधलेली, त्या आजोबांनी पण सांगितलेलं की ती काही करत नाही, तरी हिची एवढी भीती भाई. मी हसतच राहिलो आणि मी तिच्यासमोर गाईला हात लावून पाया पडून आलो. हे सगळं झाल्यावरती आम्हाला कॉल आलेला कुरिअर बॉयचा. तर तो दीदीच्या ऑफिसचं पार्सल घेऊन येणार होता. आणि तुम्ही बघू शकता की हायवेला केवढी गर्दी झाली होती. आणि हे आलं या वर्षीचं कॉर्पोरेटचं मोस्ट ट्रेंडिंग व्हायरल गिफ्ट. तुम्ही गेस्ट बॉक्स बघून तर तुम्ही गेस्ट नक्कीच करू शकता. आणि ज्यांनी माझा हा शॉर्ट बघितलेला आहे ते लोक तर नक्कीच कमेंट करून सांगतील, खुशी देखो समाई नाही जा रही मेरे फेस पे. आणि मी ओपन केली ही बॅग. त्याच्या आतमध्ये होतं हॅपी दिवाळीचं एक कार्ड आणि काजू कतलीचा बॉक्स. शुभ धनतेरस. धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असे मानले जाते. ते आरोग्याचे देवता आणि आरोग्याचे जनक मानले जातात. त्यामुळे त्या दिवशी आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी त्यांची पूजा केली जाते. धन म्हणजे संपत्ती, त्यामुळे या दिवशी लोक नवीन वस्तू, विशेषतः सोने, चांदी, भांडी खरेदी करतात. दिवाळीचा प्रारंभ या दिवशी होत असल्याने हा दिवस शुभ मानला जातो. व्यावसायिक लोक आपले नवीन हिशोब सुरू करतात किंवा नव्या वास्तूंचा शुभारंभ करतात. आरोग्य. या दिवशी आरोग्याची काळजी घेण्याची आणि आरोग्य देवतेचे स्मरण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहते अशी प्रार्थना केली जाते. आणि यासाठी नैवेद्याला
इथून झाली फराळाच्या तयारीची सुरुवात. सगळ्यात पहिला आम्ही पदार्थ बनवला शंकरपाळी, जो की आमच्या सगळ्या फॅमिलीचा अतिशय फेवरेट पदार्थ आहे, जो की आम्ही चहात बुडून संध्याकाळच्या टाईमला सगळे गप्पा मारत एन्जॉय करत असतो. तर तुम्ही बघू शकता की यंदा आम्ही दोघांनी शंकरपाळ्या बनवायला घेतलेल्या आणि मला तर काही जास्त येत नाही, त्यामुळे जे शंकरपाळ्या आहेत त्याचं सेपरेट करायचं काम मी छोटं आपलं करत होतो तिला मदत म्हणून. आणि हा खरं दीदीचा पहिलाच अटेम्प्ट होता आणि त्यामध्ये यार तिने असल्या खतरनाक शंकरपाळ्या बनवल्या की आम्ही सगळे येडच झालो नाही का खाऊन त्या. अरे अगदी मधुरा स्टाईलमध्ये खुसखुशीत, कुरकुरीत, खमंग शंकरपाळ्या झालेल्या होत्या. तुम्ही कलरवरनंच बघू शकता. किती रागट असली तरी हाताला मात्र हिच्या गोड चव आहे यार. तारीफ बास. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. हे कोट ऐकल्यावरती आपल्या डोळ्यासमोर येते ते दिवाळीचे अभ्यंग स्नान. आणि माझ्या शॉर्टमध्ये तर तुम्ही हे बघितलेलंच असेल. आता त्याचं थोडंसं डिटेल्स मी तुम्हाला सांगते. मोती साबण म्हणजे दिवाळीचा खरा फील, सुगंधित तेल, उठणं आणि अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान म्हणजेच नरक चतुर्दशी. या दिवशी लवकर उठून उठण्याने अभ्यंगस्नान केले जाते. नरकासुरावर भगवान श्रीकृष्णाने विजय मिळवला, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. अभ्यंगस्नान म्हणजे तेल लावून केलेले स्नान. यामुळे शरीरातली अशुद्धता दूर होते आणि त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते. या दिवशी सुगंधी उठणं लावून स्नान केले जाते आणि उठण्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, शरीराला ताजेपणा मिळतो आणि आपला थकवा दूर होतो. आणि अभ्यंग स्नान झाल्यानंतर परंपरेनुसार हे झालेलं औक्षण. दिवाळी का असली मजा तो भाई यहा है. तर आम्ही गेलो फटाके घ्यायला आणि भरपूर लेट गेलो होतो, त्यामुळे भरपूर सारा स्टॉक पण संपलेला. तरी त्यातल्या त्यात दादाने आपल्यासाठी अट्रॅक्टिव्ह आयटम दिले. मी फ्लेक्सिंग विथ माय शंकरपाळी स्किल्स ते सगळं बघून झाल्यानंतर हे बघा, आईने मला काय इकडं हे दिसतंय करंजी, जी मला बिलकुल नाही आवडत, ते करायला बसवलं आहे. पण ठीक आहे ना, मी नसले खात तरी दुसऱ्यांसाठी तर फराळ आपल्याला करावाच लागतो. हे बघा, ती मला शिकवताना. तसं तर फराळ बनवायची ही माझी पहिलीच वेळ. पहिला अटेम्प्ट तर एवढा बेस्ट गेलेला, त्यामुळे मी आईच्या कचाट्यात जोरदार सापडलेले. एकदा माझा शंकरपाळी बनवतानाचा कॉन्फिडन्स बघून ती बघा काय कामाला लावलं आहे यार मला. पण ठीक आहे, चला साचा वाचा हे सगळं एकदम ॲक्टिव्ह चीज वापरून मी ट्राय तर केलं होतं बनवायचं. पण ठीक आहे, चांगली पण बनलेली. हे ना साचा नुसता दिखावा आहे, तुटते यार मधनंच. ती हातानं केलेल्या मी सांगते बेस्ट. आता उगाच एवढा पैसे देऊन विकत आणलाय, त्यामुळं एक तर करंजी त्यात मी बनवली, पण पुढच्या सगळ्या मी खरं सांगते हातानेच बनवलेल्या. काहींना खोबऱ्याचं सारण आवडतं, पण आमच्या घरीही तिळाच्या सारणातली करंजी केलेली, कारण मोस्टली आम्ही तीच खातो. त्यानंतरही मी लाडूचं पीठ बनवताना आईने बेसन खूप छान भाजलेलं, मी फक्त साखर टाकायचं आणि त्याला मिक्स करायचं काम केलेलं आहे. ह्या आता थोड्या मोठ्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या आईच्या अंडर ऑब्झर्वेशनशिवाय करणं इम्पॉसिबल होतं. कठीण काम आहे हे फराळ बनवणं. माझे हात पूर्ण पॅक झालेले. पण ठीक आहे, चला. शायनिंगमध्ये मी लाडू बांधलेत आणि मी आयते बसून टी व्ही बघत खाल्ले. हे फक्त जोकचा पार्ट झाला. हे फराळ करत असताना ह्याचं शूट करणं हे माझंच काम होतं, त्यामुळे मी शूट घेत होतो. त्यानंतर बघू शकता आपली आई किती मस्त करंज्या तेलामध्ये सोडत आहे. हे पण अगदी बारकाव्याचं काम आहे. नजर हटी दुर्घटना घटी. जळतात त्या करंज्या. माझं फोनमध्ये लक्ष होतं, त्यामुळे आईने मला ते अलाउड नाही केलं. तिला तिच्याच पद्धतीने करायचं होतं ना, काय करणार. मी लर्नर होते ना ह्या फेजमध्ये, त्यामुळे आपलं गप साईडला बसून मी हे सगळं बघत होते. पण काय यम्मी बनवलं आहे. आता आपल्या एवढं यूट्यूब बघतेस तर त्यावरून काहीतरी एक नवीनच प्रकार शिकली होती यंदा. काय तर म्हणे चंपागळी. साईडला तुम्ही बघू शकता छोटंसं लाटून घेतलं आहे, त्यावरती सूर्याने सर वार केलेत आणि मला आवडीने तिने बोलवले की ह्या पदार्थाचं तू एक शूट घे. त्यामुळे मी पण खरंच एवढं एक्सायटेड होतो की ही काहीतरी आज नवीन बनवते आहे आणि मी पण खरंच खूप उत्सुक होतो की आता हे नवीन आयटम काय बनणार आहे म्हणून. त्यानंतर त्याला शालो फ्राय केला. ॲक्च्युली तिने थोडेफार पहिले बनवून घेतले होते आणि हा व्हिडिओसाठी बघत होतो मी. हे पूर्ण बनवून झाल्यानंतर त्याच्यावरती पिठी साखर तिने टाकली होती, का तर त्यामध्ये गोडवा यावा म्हणून. आणि पुढचा पदार्थ जास्त सांगावंच नाही लागणार. दिवाळीचा सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे अनारसे. खूपच किचकट काम असतं बाबा हे. एकदा पीठ फसलं की ती चव येणार नाही जी तुम्हाला आवडणारी असते. त्यामुळं हे खूप बारकाव्याचं काम आहे. हे सगळे उद्योग फक्त आईच करते, आम्ही फक्त बघायचं काम करतो. आणि विशेष म्हणजे हे सगळे पदार्थ आईने मोजून 3 ते 4 तासात केले होते लक्ष्मीपूजनच्या आधी. पहिलं तर आमचं ठरलं होतं की फराळ विकतच आणायचा. त्यानंतर ऐन टायमाला आई बोलली की अजिबात गरज नाही, आपण थोडं खातो, तर मीच घरी बनवते. नेहमीचा उत्साह, दुसरं काय. ही माझी लक्ष्मीपूजनच्या दिवशीची रांगोळी.
यावर्षी लोटस जरा जास्तच ट्रेंडिंगला आहे. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू लक्ष्मी जय देवी जय देवी. संपूर्ण पूजा झाल्यानंतर आम्ही आरती करतो. दिवस 3 लक्ष्मीपूजन. या दिवशी धन, सुख, समृद्धी आणि शांततेची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर फिरत असते आणि ज्या घरात स्वच्छता, प्रकाश आणि श्रद्धा असते त्या घरात ती स्थायिक होते. लक्ष्मीपूजनाचं मुख्य महत्त्व म्हणजे समृद्धीचं प्रतीक. लक्ष्मीपूजन केल्याने घरात धनधान्य, वैभव वाढते असं मानलं जातं. सकारात्मक ऊर्जा. दिव्यांच्या प्रकाशाने आणि मंत्रोच्चाराने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी आपण देवी लक्ष्मीप्रती कृतज्ञता व्यक्त करतो कारण ती आपल्या जीवनातील सुख आणि समाधान देते. धर्म आणि संस्कृतीचं जतन. लक्ष्मीपूजन हा भारतीय संस्कृतीतला श्रद्धा, शक्ती आणि परंपरेचा उत्सव आहे. या दिवशी घरे, दुकाने, कार्यालय सुंदर दिवे, रांगोळ्या, फुलांनी सजवले जातात. लोक लक्ष्मी आणि कुबेर आणि गणेश यांची संयुक्त पूजा करून सुखसमृद्धीची प्रार्थना करतात. पूजेच्या मांडणीचा डिटेल व्हिडिओ मी शॉर्टमध्ये अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्कीच जाऊन लाईक करा आणि कमेंट करा. लक्ष्मीपूजनानंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा. दिवाळी पाडव्याला आमच्या घरी तर काही जास्त पूजा नव्हती कारण की हा मोस्टली व्यापारी लोकच सेलिब्रेट करतात. व्यापाऱ्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा केल्या जातात पाडव्या दिवशी. या दिवशी राजा बलीला पाताळ लोकात जाण्याची परवानगी दिली गेली आणि भगवान विष्णूंनी त्याला दरवर्षी 1 दिवस पृथ्वीवर येण्याचा वर दिला. त्या आठवणीने बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा साजरा केला जातो आणि हा पती-पत्नीचा देखील उत्सव आहे. आता झाली खरी दिवाळी चालू. तुम्ही बघू शकता एवढ्या प्रकारचे फटाके घेतलेले, त्यामध्ये स्काय शॉट्स, फटाक्याची माळ, वेगळे वेगळे पाऊस, त्यानंतर तडतड शॉट आणि ह्यामध्येच आम्हाला जुने पाऊस आणि जुने फटाके देखील सापडले. त्याच्यामुळे तर आनंदच वेगळा झाला आमचा. आणि आता बघू शकता की ती काही साडीमुळे तिला काही जास्त पळता येणार नव्हतं, त्यामुळे तिने आपले पाऊस आणि गुलबाजाच उडवले. त्यानंतर गाडीच्या समोर एक पाऊस लावून ॲस्थेटिक शॉट घ्यायचा आम्ही एक प्रयत्न केला. थोडाफार खराब झाला पण ठीक आहे, चांगला आला आवडीप्रमाणे. लास्ट टाईम जी छोटे पाऊस आणले होते ते बिलकुल उडाले नाही, त्यामुळे आम्ही यावेळी एवढा मोठा पाऊस आणलेला की जो 1 मिनिटपर्यंत चालू राहिला. आता 1 वर्षांनी फटाके लावायची म्हणजे थोडीफार भीती तर वाटते. तर माझा पहिला अटेम्प्ट फेल गेला. एवढे अटेम्प्ट तर मी परीक्षेमध्ये पण दिले नव्हते, पण नंतर मला काही का होईना फटाके भेटले. फटाके घेऊ का घर घेऊ यात कन्फ्युजनमध्ये गेली होती. तोपर्यंत माळ संपून पण गेली. त्यानंतर मी घेतले स्काय शॉट लावायला. स्काय शॉटमध्ये पण माझं हेच झालं. परत एक अटेम्प्ट, परत फेल कंटिन्यू, कारण वारच एवढं होतं की माचीस बॉक्स कंटिन्यू विजत होता. त्यानंतर फायनली मी खाली बसूनच फटाका पेटवला. स्काय शॉट बघायला आमच्या आजूबाजूचे पण लोक इतके उत्साहाने आले होते की काय सांगू तुम्हाला. शेजारच्यांसोबत आता तुम्ही पण ह्या स्काय शॉटचा उत्साह एन्जॉय करा. मित्रांनो, फटाके फोडत असताना मुख्य जनावर जसे की कुत्रा, मांजर यांची व्यवस्थित काळजी घ्या. त्यांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये अशा पद्धतीनेच तुम्ही फटाके फोडा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया. हो तीच भाऊबीज. तशी इतर दिवशी किती भांडणं करत असलो तरी भाऊबीजे दिवशी एकमेकांवरचं प्रेम वेगळ्या शब्दात काही सांगायची गरजच नाही. तर दिवस 5वा भाऊबीज. हा दिवस भावंडांच्या प्रेमाचा आणि नात्यातील आपुलकीचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट्स मिळतात ना, ते कसं विसरून चालेल. महत्त्वाचं काय, या दिवसाची एक सुंदर कथा जोडलेली आहे. यमराज आपल्या बहीण यमुनेच्या घरी आले होते. तिने त्याचे आदरातिथ्य केले, ओवाळले, त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. त्या दिवसापासून हा सण साजरा करायची प्रथा सुरू झाली. भाऊबीज हा फक्त भाऊ बहिणीचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा सण आहे. सर्वजण एकत्र येतात, भेटतात, जेवतात आणि दिवाळी सेलिब्रेट करतात. खूप सारे गिफ्ट्स. या वर्षीची विश लिस्ट कंप्लीट. भाऊबीज सेलिब्रेशन नंतर माझे मित्र आले मला घ्यायला आणि हम निकल पडे आज कुछ तूफानी करने के लिए. तर माझे मित्र हातात फटाके घेऊन फोडत होते, जे की नॉर्मली आता सगळेच फोडतात रीलसाठी. त्यानंतर आम्ही एक स्काय शॉट जो की रस्त्यावरती आडवा लावला होता, का तर याला मराठीत तोफ म्हणतात, तर तो तोफेसारखाच गेला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.